साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कसूर येथे जन्मदात्या बापानेच 8 वर्षांच्या मुलीला आपल्या शेतातील वस्तीसमोरच पुरल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला आहे। दरम्यान या मुलीची हत्या आहे की अन्य काही हे शवविच्छेदन झाल्यानंतरच कळणार आहे। दरम्यान मंद्रुप पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे। श्रावणी ओमसिद्ध कोटे वय 8 असे मृत मुलीचे नाव आहे। शुक्रवारी सकाळी मुलीला तिच्याच वडिलांनी शेतातील वस्तीसमोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याची माहिती पोलीस पाटील महानंदा पाटील यांना मिळाली। त्यांनी ही माहिती मंद्रुप पोलिसांना दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। वस्तीवर जाऊन पाहणी केली। मुलीचे वडील ओकसिद्ध रेवणसिद्ध कोटे याला विचारले असता त्याने मुलीला फिट येत असल्याने ती मृत झाली, त्यामुळे तिला वस्तीच्या समोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याचे सांगितले। त्यानंतर पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली। गुरुवारी रात्री 10 नंतर ही घटना घडली असावी असे पोलिसांचे मत आहे। शुक्रवारी दुपारी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषभ कांबळे यांनी पंचांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह उकरून काढला, तेव्हा मुलीच्या अंगावर शाळेचा गणवेश होता। अंगाला पावसामुळे माती चिकटलेली होती। नातेवाईकांनी ओळख पटवली, त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजणार आहे। मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला। शनिवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे। त्यानंतर मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळणार आहे। दरम्यान आज कुसूर गावात वडिलांनीच सदर मुलीचा गळा दाबून खून केल्याची चर्चा होती, त्यामुळे वस्तीजवळ गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। ओकसिद्ध कोटे व वनिता यांची श्रावणी ही 2 नंबरची मुलगी, त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा अशी 4 अपत्ये आहेत। ओकसिद्ध हा भांडखोर असल्याने मुलांना घेऊन वनिता कुसूर येथील माहेरी 6 महिन्यांपासून राहत होती। 2 दिवसांपूर्वी सोलापूरच्या रुग्णालयात तिच्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली। ती रुग्णालयातच आहे। पतीने पोटच्या मुलीला पुरल्याची तिला माहिती देण्यात आली नाही।